अमीर बनने का सबसे आसान तरीका, अगर आपको पता हो तो मुझे बताना। जोपर्यंत डर्मीकूलची जाहिरात टीव्हीवर येत नाही तोपर्यंत उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटतच नाही। तुम बहुत पढ़ी लिखी हो। हाँ तो बताओ, आलू बड़ा दही बड़ा में कौन बड़ा? बात कुछ समझ न इथं काय करतो? काय ना अगं ती शेजारी लयच माझ्याकडे बघत आहे ग। अहो ती शेजारीन बांगी ती बघती भजाकडन मागती जिलाबी असला इशय तिचा। मी बी 2 दिवस कन्फ्यूज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती तुमच्याकडे। बाई फळं तर लईच महाग झाले 200-300 रुपये। मला तर लई खाऊ वाटायले। काय करते आता? आवाज बसलाय। सकाळी ॲडमिट होते, सलाईन लावून घेते, मग मैत्रिणी घेऊन येते फळं, मग मन भरून खाते। तसंच करते आता सकाळी। मामी झाला का हो स्वयंपाक? थोडासा राहिलाय। तरी किती राहिलाय हो? अहो जावाई आता जाते गिरणीतून पिठा आणते, डब्यात सोडते, त्याला चाळीते, तिंबीते, भिजाय टाकते, चपात्या बनविते, बटाट्याची भाजी करते आणि उरकाय लागले ना जरा लवकरच। आणि मग केलंयच काय तुम्ही? उगाच शिकले बाई मी लग्नाच्या अगोदर। ही ठेवून मला भाकऱ्याच थापायच्या होत्या, काय उपयोग झाला माझ्या शिक्षणाचा? तेवढंच माझ्या आई बापाचे पैसे वाचले असते। त्याच्यापेक्षा मस्त एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स केला असता, तेवढेच मला खर्चायला पैसे झाले असते। ह्या मेल्या नवऱ्याने तर कधी 1 रुपया दिला नाही खर्चायला। उगाच शिकले बाई। ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी, नको मला। जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही। अहो कुठे चाललाय? अगं ते कडक उन्हाळा आलाय ना, त्यामुळे चिमण्यांना जरा पाणी टाकून येतो। राहू द्या, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी। चला घरात। हे घे बाळा 200 रुपये, जा पनीर घेऊन ये, तुझे मामा येऊ लागल्यात। आई तात्याच्या डेअरीतून लगेच आणतो। ए थांब थांब, कुठे चाललास 200 नोट घेऊन? मामाला आल्यात, आईनं पनीर नाही पाठवले। पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिनं रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या। थांब, तू इथंच बघतो हिला। सुनी, ए सुनी, इकडे बाहेर। काय लय पैसे जास्त झालेत का तुला? तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का? हो, काय झालं? उगाचच का बोंबलालाय? तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे। लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडे? हा, ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी आणि भाकरी कर। बाळा, हे घे 500 रुपये, अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण, सगळेजण खाऊ आपण। हा बोला ना। तुमचं नाव काय आहे? माझं नाव धुरपाताबाई। धुरपाताबाई। धुरपताबाई? हा। तुम्हाला काय आवडतं खायला? मला रात्रीचा पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन ते लय आवडतो। तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण MBBS। अरे बा, माझ्यापेक्षा जास्त शिकलात तुम्ही मग। नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हा, MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटली। ठीक आहे।